Hi, all of you. This is Amar. So, welcome to my computer world webinar series. तर ह्या वेबिनार मध्ये आपण जेमिनाय जो आय टूल आहे तो आज पाहणार आहोत आणि हा आपला सेकंड वेबिनार आहे. ह्याच्या आधी आपण AI बेस्ड चॅट जीपीटी पाहिला होता, तर सेम तसंच हा एक आय टूल आहे. तर ह्याच्यात काही फंक्शनॅलिटीज आहेत ज्या चॅट जीपीटी पेक्षा पण थोड्याशा वेगळ्या आहेत आणि युजफुल आहेत. तर त्याच्या मदतीने आपण कसं इफिशियंटली काम करू शकतो हेच आपण आज ह्या वेबिनारमध्ये शिकणार आहोत. सो आपल्या ज्या कस्तुरी मॅम ट्रेनर आहेत त्यांना हँड ओव्हर करतो आणि वेबिनार स्टार्ट करण्यास विनंती करतो. Space. Hello everyone. Good evening. माय कम्प्युटर वर्ल्डच्या या दुसऱ्या वर्कशॉपमध्ये मी कस्तुरी भोसले तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला सर्वांनाच हे माहिती आहे की माय कम्प्युटर वर्ल्डने एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केला आहे, वर्कशॉप्स नावाचा. या प्रोजेक्टमध्ये आपलं आजचं सेकंड वर्कशॉप आहे. आजच्या या वर्कशॉपमध्ये AI टूल सिरीजच्या सेकंड टूल कडे आपण आजचा फोकस करणार आहोत. या टूलचं नाव आहे गुगल जेमिनाय. या आधीच्या वर्कशॉप मध्ये आपण बघितलं होतं चॅट जीपीटी बद्दल. आज आपण पाहणार आहोत गुगल जेमिनाय बद्दल. काय आहे हे गुगल जेमिनाय? गुगल जेमिनायचा आपल्याला आपल्या दैनंदिन वापरात कसा उपयोग होतो हे आज आपण पाहणार आहोत. गुगल जेमिनायचा इंटरफेस, तिथे लॉग इन कसं करायचं, साइन इन कसं करायचं, या प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती आज आपण या वर्कशॉप मधून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या वर्कशॉपला. तर गुगल जेमिनाय काय काय करू शकतो? गुगल जेमिनाय जसं चॅट जीपीटी आपल्याला एखादं फॉर्मल लेटर असेल किंवा एखादा एसे असेल किंवा मग एखादा टेक्स्टचं ट्रान्सलेशन करणं असेल, त्याचबरोबर एखादं ग्रामॅटिकल जर त्याला मिस्टेक्स असतील आपल्याकडे आणि आपल्याला त्याला करेक्ट करायचं असेल तर तो ड्राफ्ट आपण जर चॅट जीपीटीला दिला तर ते चॅट जीपीटी आपल्याला करेक्ट करून देते. त्याचप्रमाणे गुगल जेमिनाय सुद्धा आपल्याला फॉर्मल लेटर असेल, एसे रायटिंग असेल, ब्लॉग रायटिंग असेल, व्हॉट एव्हर इट इज, आपल्याला गुगल जेमिनाय कडून करू शकतो. तर आता चॅट जीपीटी पेक्षा गुगल जेमिनाय मध्ये वेगळं असं काय आहे? तर चॅट जीपीटी पेक्षा गुगल जेमिनाय आपल्याला अनेक वेगवेगळे फीचर्स देते. तर त्याच्यामध्ये आपण ऑडिओ प्रोसेसिंग करू शकतो. जसं की चॅट जीपीटी मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त टेक्स्ट कमांड्स त्याला देऊ शकतो, रिटर्न कमांड्स देऊ शकतो. पण गुगल जेमिनाय मध्ये आपण जसं व्हॉइस सर्च करतो, व्हॉइस इनपुट करतो, त्याचप्रमाणे गुगल जेमिनाय मध्ये आपण करू शकतो. आपण आपल्याला जी काही कमांड द्यायची आहे ती आपण बोलून सुद्धा देऊ शकतो. अजून फीचर हे आहे गुगल जेमिनाय मध्ये की गुगल जेमिनाय मध्ये आपण इमेजचं सुद्धा रिकॉग्निशन करू शकतो. इमेज एखादी असेल आपल्याकडे आणि त्या इमेजचं डिस्क्रिप्शन आपल्याला हवं असेल तर ते डिस्क्रिप्शन आपल्याला गुगल जेमिनाय उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर गुगल जेमिनायचा अजून एक यूज म्हणजे गुगल जेमिनाय ओव्हर 40 लँग्वेज सपोर्टेड आहे. चॅट जीपीटी ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीचं ट्रान्सलेशन देतं त्यापेक्षा बेटर आपल्याला गुगल जेमिनायचं ट्रान्सलेशन मिळतं. जसं की चॅट जीपीटी काही लँग्वेजेसना एकदम ॲक्युरेट प्रतिसाद देतं, पण गुगल जेमिनाय आपल्याला बऱ्याचशा अशा लँग्वेजेस आहेत
ChatGPT पेक्षाही जास्त लँग्वेजेसना आपल्याला एकदम ॲक्युरेट प्रतिसाद देतं, जसं की मराठी लँग्वेज असेल, हिंदी लँग्वेज असेल. याचबरोबर गुगल जेमिनाय आपल्याला मराठीमध्ये रिस्पॉन्स सुद्धा एकदम बेटर करतं. जर आपण त्याला मराठीत एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला मराठीतच त्याचं उत्तर एकदम बेस्ट मिळतं. अजून काय करतं गुगल जेमिनाय, याबद्दलची माहिती आपण या वर्कशॉपमध्ये पुढे जसं प्रॅक्टिकल करू तसं घेणारच आहोत. आता गुगल जेमिनाय हे एक गुगलचं टूल आहे हे आपल्याला त्याच्या नावावरूनच कळतं. गुगल जेमिनायला याआधी गुगल बार्ड म्हटलं जायचं, पण आता त्याचं नाव चेंज होऊन गुगल जेमिनाय झालं. तर कसं करतं हे काम, कशा प्रकारे आपण याच्यावर लॉग इन करू शकतो, साइन इन करू शकतो, हे आपण आता बघणार आहोत. Media Seek Widget Slider 270, 200, crop. याच्यासाठी ओपन करूयात गुगल क्रोम. कोणतंही ब्राउझर आपण इथे ओपन करू शकतो. मी गुगल क्रोम ओपन करते. New tab, Google. ओके, आपला फोकस आता गुगल क्रोम वर आहे. तुम्ही सर्च बॉक्स ओपन करून गुगल क्रोम ओपन करू शकता. आता इथे आपल्याला टाईप करायचंय गुगल जेमिनाय. सो मी टाईप करते G E E I N I. ओके, गुगल जेमिनाय मी टाईप केलंय GEMINI. आता वी हॅव टू प्रेस एंटर. Google.com/search Q equals Google plus Gemini and RLZ equals this site. आपण कुठेही असू एखाद्या ब्राउझरवर एच ने नॅव्हिगेट करतो हेडिंग साठी, तसं आपण नॅव्हिगेट करूया एच ने. रिझल्ट्स बघूया. Clickable navigation showing results for main landmark. Clickable searcher. Clickable web result with site. Clickable Gemini chat to supercharge your. बघा जेमिनाय इथे एंटर करूया. बघा मी फर्स्ट लिंकच होती आपली, इथे एंटर केलंय. Main landmark input for prompt text edit. आपल्या समोर हा असा इंटरफेस ओपन झाला. ओके, आता ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा गुगल जेमिनाय यूज करत असाल, वेबसाईटला व्हिजिट करत असाल, त्यावेळी तुमच्या समोर काही त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स येतील. त्याच्यानंतर कंटिन्यू बटन येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे साइन इन करावं लागेल. तर साइन इन करण्यासाठी तुम्ही तुमचं गुगलचं अकाउंट यूज करू शकता. तिथे तुमच्या गुगलचे अकाउंट शो होतील. तुम्हाला जे अकाउंट हवंय त्या अकाउंटने साइन इन करून जो काही गुगल अकाउंटचा पासवर्ड आहे तो एंटर केल्यानंतर इथे आपल्याला असा इंटरफेस आपल्याला दिसतो. ओके, सो सगळ्यात पहिले आपण पहिला ऑप्शन बघूया. पहिल्या ऑप्शनवर येण्यासाठी आपल्याला इथे कंट्रोल होम करायचंय. मी कंट्रोल होम प्रेस करते. Out of edit clickable button Google account Kasturi Pasale Kascharinfasale.2207@mail.com. बघा इथे कंट्रोल होम केल्यावर मला सगळ्यात पहिलं माझं अकाउंट दाखवतंय. या Make button Google account Kasturi Pasale Kascharinfas. माझ्या मेल अकाउंटच्या सेटिंग्स मध्ये जाऊ शकतो. Google account Kasturi Pasale Kascharinfasale close menu button. ओके, सेटिंग्स मध्ये गेल्यावर ऑटोमॅटिकली आपला फोकस क्लोज मेन्यू वर येतो. इथे एंटर केलं की हा मेन्यू क्लोज होईल. डाऊन एरो करूया. Dialog account and settings. अकाउंट अँड सेटिंग्स इथे एंटर करूया. Account and settings dialog. Account and settings dialog. Change profile picture button. Account and बघा settings. इथे Hi Kastu button change profile picture. फर्स्ट ऑप्शन आहे चेंज प्रोफाईल पिक्चर. इथून तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो चेंज करू शकता. Align center Hi Kasturi. Link manage your Google account. Opens a new tab. मॅनेज युअर गुगल अकाउंट. इथे तुम्ही तुमचं गुगल अकाउंट मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर डाऊन एरो Link करूया. add account. Opens a new tab. इथून तुम्हाला हवं ते अकाउंट ऍड करू शकता. अजून गुगलचं Visited link align left sign out. इथून तुम्ही साइन आउट करू शकता. सो या मेन्यू मध्ये इतके ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो आता Button collapsed Google account Kasturi Pasale Kascharinfasale.2207@mail.com. Main landmark button main menu. Button collapsed button main landmark button main menu. ऑप्शन आहे मेन मेन्यू. मेन मेन्यू वर आपण एंटर करूया. Collapse menu. बघा मेन मेन्यू वर एंटर केल्यावर आपला फोकस आला कलॅप्स मेन्यू वर. डाऊन एरो करूया. Button align center Gemini.
आपल्याला नाव दाखवतंय जेमिनायचं. Link Gemini apps activity opens in a new window. जेमिनाय ऍप्स ऍक्टिव्हिटीज. इथे आपल्याला जे काही आपण जेमिनायवर ऍक्टिव्हिटीज केल्या, जे काही काम केलं ते इथे आपल्याला दिसेल. एंटर केल्यानंतर डाऊन एरो. Clickable. Navigation landmark heading level 1 line left recent. बघा इथे रिसेंट एक आपल्याला हेडलाईन आली आहे. रिसेंट इथे काय आहे, आपल्याला जे काही आपण रिसेंटली सर्च केलंय ते शो करतंय. आपण इथून बघू Button The शकतो. Silent Giants, an essay on trees. मी इथे एसे ऑन ट्रीज Button The Silent Giants, a celebration of trees. हे आपल्याला इथे दाखवतंय. ओके, सो आपण या मेन्यू मध्ये इतके ऑप्शन्स बघितले. आता Button head menu click आपण link close button करूया. collapse Google account main landmark button main menu. Button align center Gemini. Button expand menu. ओके, आता समजा आपल्याला काय करायचंय, आपल्याला याला कमांड द्यायची आहे. तर ती कमांड आपण कशा प्रकारे देऊ शकतो हे आता आपण बघूया. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण चॅट जीपीटीवर किंवा इतर कुठेही जर असू, युट्यूबवर असाल, एखाद्या ब्राउझरवर असाल, तर तुम्हाला एडिट बॉक्स ओपन करण्यासाठी ई प्रेस करावा लागतो. मग आपला फोकस ई एडिट बॉक्सवर जातो. त्याचप्रमाणे इथेही आपल्याला करायचं आहे. Clickable input for prompt text edit multi-line. बघा इनपुट फॉर प्रॉम्प्ट टेक्स्ट आपला फोकस आला. इथे आपण एंटर करूया. Align left enter a prompt here. Input for prompt text edit multi. बघा एंटर केल्यानंतर आपला एडिट बॉक्स ओपन झालाय. समजा आता मला इथे लिहायचंय एखादा एसे. ओके, तर मला समजा लिहायचंय एसे ट्रीज वर आपण लिहूया एसे. तर मी इथे कमांड देते त्याला. I E F A S S space E S A Y space O N space E E S space. लिहिलं मी. आता आपण एंटर करूया. एंटर केल्यानंतर तुम्ही नीट ऐकलं तर आपल्याला कळेल की ते बोलेल जेमिनाय इज टायपिंग. एंटर करूया. Gemini is typing. सी ते बोललं. Gemini replied. त्यानंतर ते बोललं जेमिनाय रिप्लाइड. म्हणजे आपल्याला कळलंय की आपला रिझल्ट इथे रेडी आहे. आता आपण रिझल्ट बघण्यासाठी एकदा एडिट बॉक्स मधून बाहेर यायचं आणि शिफ्ट आणि एच प्रेस करायचं. The Silent Giants, an essay. बघा तर सायलेन्स जायंट्स आपल्याला वाचून दाखवलं. आता डाऊन एरो करून आपण या टेक्स्टवर नॅव्हिगेट करू शकतो. Trees, the silent giants that grace our planet, are far more than just scenic backdrops. They are the very lungs of the earth, the pillars of countless ecosystems, and silent partners in our survival. Their importance stretches far beyond the beauty they bring to our landscapes. One of the most crucial roles trees plays in the production. हे पूर्ण एसे आपल्याला इथे आलाय. आता समजा आपल्याला हा एसे वाचायचा नाहीये, म्हणजे डाऊन एरोने अप एरोने आपल्याला वाटतंय की नाही रीड करायचंय, आपल्याला एसे डायरेक्ट वाचून मिळायला हवा किंवा ऐकायचंय तुम्हाला एक एसे हा, तर तुम्ही ते सुद्धा जेमिनाय द्वारे करू शकता. तर कसं, जेमिनाय मध्ये एक इंटरेस्टिंग फीचर आहे लिसन नावाचं. तर तिथे तुम्ही जर एंटर केलं तर हे जे काही आपल्याला इथे रिझल्ट मिळालाय ते रीड करून दाखवेल. तर आपण त्यासाठी काय करायचंय, इथे करायचंय जिथे तुम्ही The very lung रिझल्ट trees, the silent giants that grace. इथून आपला रिझल्ट स्टार्ट होतो. Heading level 2, the button listen. लिसन. इथे लिसन बटन आपल्याला मिळतंय. इथे स्पेस बार करायचं. स्पेस बार केल्यावर थोडंसं ते प्रोसेसिंग होईल आणि मग आपला रीडिंग स्टार्ट करेल. Processing. Pause. The Silent Giants, an essay on trees. Trees, the silent giants that grace our planet, are far more than just scenic backdrops. They are the very lungs of the earth, the pillars of countless ecosystems, and silent partners in our... Resume. बघा आता आपल्याला हे त्याने रीड करून दाखवलं. आता इथेच माझा फोकस होता त्याच्या लिसन बटनवर. इथे मी स्पेस बार प्रेस केल्यानंतर ते पॉज झालं. आता मी जेव्हा परत स्पेस करेन तेव्हा परत ते रिझ्यूम होईल. आपण बघूया. survival. Their importance stretches far beyond the beauty they bring to our landscape. Resume. बघा ते रिझ्यूम झालं होतं. आता अशा प्रकारे आपण हे वाचू शकतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटतंय की हे जे एसे आहे ते आपल्याला कॉपी करायचंय आणि कॉपी करून आपल्याला जिकडे हवं तिकडे पेस्ट करायचंय किंवा सेव्ह करून ठेवायचंय.
तर ते आपण कसं करू शकतो? त्यासाठी आपल्याला बी ने नॅव्हिगेट करायचंय. बी फॉर बटन्स ने आपण करूया. Good response toggle button not pressed. Bad response toggle button not pressed. इथे सगळे आपण रिव्ह्यूज देऊ शकतो. Modify response button. हा जो ऑप्शन आहे तो आहे मॉडिफाय रिस्पॉन्स बटनचा. इथे तुम्ही एंटर केलं. Button blank. Menu item align left shorter. Menu item longer. Menu item menu item more casual. Menu item simpler. Menu item longer. Menu item shorter. Menu item shorter. Menu item more professional. Menu item more professional. एवढे ऑप्शन्स इथे आहेत. तर तुम्ही याच्यापैकी ज्यावर पण एंटर कराल त्यामुळे हे रिस्पॉन्स, त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो मॉडिफाय करेल आणि आपल्याला जसा हवा तसा रिस्पॉन्स करेल. ओके, आपण एस्केप करूया. Clickable button collapse group. ओके, आता आपण बी करूया परत नॅव्हिगेट करण्यासाठी. Share and double check. Share and export button. शेअर अँड एक्सपोर्ट बटन. इथे बघा शेअर अँड एक्सपोर्ट बटन आहे. आपल्याला इथे स्पेस बार करायचं. Button blank. Share and export menu. Menu item share response separator. Menu item export to docs. Menu item export to docs. फर्स्ट ऑप्शन आहे एक्सपोर्ट टू डॉक्स. इथे आपण एंटर केलं तर हे जे आपला रिस्पॉन्स आपल्याला दिलाय एसेचा तो एका डॉक्स मध्ये एक्सपोर्ट होईल आणि आपल्या गुगल ड्राईव्ह वर ऑटोमॅटिकली तो दिसेल आपल्याला. Menu item export to docs. एक्सपोर्ट करूया इथे. Creating document. Clickable button collapse Google account. Kasturi Pasale. Cast. क्रिएट झालंय. New document created. न्यू डॉक्युमेंट क्रिएटेड. इथे ते क्रिएट झालंय. ओके, सो अशा प्रकारे आपण हे एक्सपोर्ट करू शकतो. आता एक्सपोर्ट झालंय की नाही हे सुद्धा आपण बघू शकतो. तर त्याच्यासाठी आपण काम करूया. Tool less type search term. इथे कंट्रोल ई केलंय मी. आता इथे टाईप करते मी drive.google.com. Up E dot O select O C O and select O E C selection C dot C O F drive.google.com/drive/folders my computer world store Google Drive document focus. बघा इथे माझं ड्राईव्ह ओपन झालंय. Navigation land out of table menu but table with out of table menu button collapse. मध्ये जाते. Align left name button. Filters toolbar view the filters toolbar type menu button. Main landmark clickable align left name button. डॉक्स मध्ये Reverse sort. More sorting up. Table screen readers share. More actions. Side panel complementary landmark tab control calendar tab keep tab एक मिनिट. tasks tab hide side toolbar view side in my computer world store keyboard shortcuts but accessibility banner landmark drive link search landmark table row 1 column 1 search and drop advanced search menu button search Google ready for offline clickable support settings menu Google align center new menu button collapse navigation landmark folders and views preview home not select my drive not computers not select share with me recent not रिसेंट. space आता blank calendar tab focus calendar hide side no next tape toolbar view side in recent Google Drive document toggle button not pressed hide side toolbar view side in रिसेंट वर आपला फोकस side आहे. panel keep tab 2 hide side panel toggle button side hide side no next थोडंसं toolbar पुढे view side इकडे होतं. recent Google Drive document toggle button not pressed hide side main landmark clickable table with 1 rows and 1 columns row 1 column 1 more actions menu button collapsed sub menu table with 5 rows and 1 column menu align left give me the trees essay in Marathi बघा हा ट्रीज एसे इन out of table with 1 rows and 1 columns row 1 column 1 out of menu button collapsed sub blank row 2 align left right an essay on trees 3 pages बघा राईट एसे ऑन ट्रीज हा आपला रिस्पॉन्स आहे. इथे एंटर selected 2 items गुगल डॉक्स ओपन. menu button align left right an essay menu row 3 align left FC project docs row align left right an essay right an essay on trees 3 FC right an untitled Google Chrome Kasturi write an essay on trees 3 pages Google Docs Google Chrome Kasturi. ओके, सो अशा Write an प्रकारे आपल्याला एक्सपोर्ट करून
इथे गुगल डॉक्स मध्ये पाहायला Blank. मिळू शकतो. Blank. आता बघा, हे जसं आपण Blank. एक्सपोर्ट केलं तसं आपल्याला Document. कॉपी Blank. सुद्धा करता येऊ शकतं. तर ते कसं करतात कॉपी हे आता आपण बघू. Recent. Google Drive. Write an essay on trees 3 pic. Recent. Google Drive. मी क्लोज करते. Blank. Main landmark. Table. Screen. Main landmark. Blank. Clickable main landmark. Main menu button. Expand menu. चॅट जीपीटी वर येऊया. Double check response button. गुगल जेमिनाय Button वर. Google. गुगल जेमिनाय वर आपण आता इथे आलोय. आता समजा आपल्याला हे कॉपी करायचं, तर कसं करायचं बघा. बी ने मी बटन्स वर नॅव्हिगेट करते. Main landmark. Align send new chat button. Open menu. Edit button. Edit. Align left. Show draft. Listen button. Good response. Bad response. Modifiers. Share and double check response button. Show more options button. More. शो मोर ऑप्शन्स हा एक ऑप्शन आपल्याला इथे मिळतो. इथे आपल्याला स्पेस करूया. Blank. Menu item copy. Menu. बघा, स्पेस केल्यानंतर इथे Menu item report. Menu item copy. कॉपी. Menu item report. Menu item report legal. ओके, दोन ऑप्शन्स दिसतात, कॉपी आणि Menu item copy. इथे आपण कॉपी करूया. Copy to clipboard. Clickable. कॉपी केलं आणि हे क्लिपबोर्ड वर आता कॉपी झालं. आता आपण कुठेही हे पेस्ट करू शकतो, जसं की आपल्याला वर्ड मध्ये करायचं Ops 30. Document 1. Document 1. बघा, हे डॉक्युमेंट आलंय, इथे पेस्ट Paste. करते. The Silent Giants. A net. बघा, इथे Line पेस्ट 2 trees. आपण Line बघू 3 back. आणि आपल्याला जसं हवं तसं आपण हे सेव्ह सुद्धा करू शकतो. ओके, सो अशा प्रकारे आपण कॉपी आणि एक्सपोर्ट करू शकतो. Gemini, Google Chrome, Gemini, Google. आपलं ते म्हणजे इमेजचं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे इमेज सुद्धा प्रोसेस करता येतं, तर ते कसं करतात हे आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आधी आपण Clickable input. आपला फोकस आहे आता इनपुट फॉर प्रॉम्प्ट टेक्स्ट वर. इथे टॅब करूया. Clickable open upload image modal button upload it. ओपन अपलोड इमेज मॉडेल इथे आपण एंटर करणार आहोत. एंटर करूया. Open dialog file name. File name. ओके, इथे आपल्याला जे हवे Items view list. Yesterday. शकतो. आपण एखादी इमेज सिलेक्ट Last month grouping expanded. P-1420-1 1. P-14 P-14 18-1.jpg 8 of 16. ही इमेज जर आपल्याला हवी आहे तर याच्यावर एंटर करूया. Gemini, Google Chrome, because Gemini document, make, आणि input, आता इथे याला आपण कमांड देऊया. आता बघा, कमांड देण्यासाठी मी इथे टाईप करेन मला जे हवंय ते. पण आपल्याला जर टाईप करायचं नसेल तर आपण काय करू शकतो, इथे मायक्रोफोनचा यूज करून आपण याला बोलून कमांड देऊ शकतो, ज्याप्रमाणे आपण व्हॉइस सर्च करतो. तर त्याच्यासाठी काय करायचं, इथे एकदा टॅप करायचं, clickable remove attached file, अजून एकदा टॅप, open upload image, ओपन microphone, but मायक्रोफोन. इथे स्पेस करूया. this page is access. Gemini is Give me the description of this input for image. prompt text edit multi-line blank. Gemini stop list, top, align left, give me the description of this image. बघा, आपल्याला डिरेक्ट टाईप करून इथे दिसतंय ते. आता इथे आपण एंटर करूया. Gemini is typing. ते रिझल्ट देईल आपल्याला. Gemini replied. ओके, एस्केप करूया एकदा. शिफ्ट एच. Give me the description of this image. आता अप डाऊन एरो करून आपण रिझल्ट बघूया. Button show the uploaded image in the lightbox. Graphic rocket. Button collapsed align. Button listen. Align left. The image you sent is a black and white photo of a large group of soldiers standing in formation in a field. The soldiers are all wearing military uniforms and some are holding rifles. There are trees in the background of the image. बघा, एकदम व्यवस्थित आणि However, I can't tell you anything specific about the soldiers or the battlefield. The photo is ॲक्युरेट आपल्याला त्याने रिस्पॉन्स दिलाय. जे काही डिस्क्रिप्शन होतं ते आपल्याला ॲक्युरेट दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण एखादा इमेजचं डिस्क्रिप्शन गुगल जेमिनायवर घेऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर अजून गुगल जेमिनाय काय करू शकतो,
तर गुगल जेमिनाय आपलं काही प्रमाणात जीमेल सुद्धा ऍक्सेस करू शकतं, म्हणजे जीमेलची काही इन्फॉर्मेशन असेल ती ऍक्सेस करू शकतं. बट येस, एक कन्फर्मेशन इथे नाही देऊ शकत की हे ॲक्युरेटच असेल किंवा हे नेहमीच आपल्याला हवं तसं वर्क करेल, कारण हे अजून अंडर प्रोसेस आहे. त्याच्यामुळे आपण फक्त इथे ट्राय करणार आहोत की आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळतो का. ओके, सो समजा आता हे जे आपलं अकाउंट आहे ते माझ्या मेलला लिंक्ड आहे, तुम्हाला आपल्याला माहिती आहेच, कारण हे गुगलचं टूल आहे आणि जेमिनाय आपल्या गुगल अकाउंटला लिंक आहे. तर आपण समजा याला जर कमांड दिली की माझ्या आजच्या काही ड्यू डेट्स किंवा डेडलाईन्स आहेत का, एखादं पेमेंट असेल, एखादा ऑफिशियल मेल करायचं असेल, किंवा जर तुम्ही कॉलेज स्कूल स्टुडंट्स असाल आणि तुम्हाला क्लासरूमवर एखादी असाइनमेंट सबमिट करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला वाटतंय की आपल्याला माहिती असावं की कधी काय आहे, आज काही आहे का, तर ते आपण इथे विचारू शकतो जेमिनायला. तर कसं विचारायचं, सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे आणि कमांड द्यायची. बघा, आता मी इथे डायरेक्ट ऑडिओ करते. Microphone button use. ओके. This page. Gemini Could is you please check if input for I prompt. have Gemini stop listen. Microphone button. This page is Gemini is listening. any deadlines or Gemini. ओके, ह्याने टाईप केलं. आता आपण चेक करूया. Input for prompt text edit. Blank. R. That any. That R. ओके, इथे Are selected. पूर्ण मे बी त्याने कॅप्चर नाही केला माझा आवाज. Space. अगेन आपण Any. करूया. Space. Dot. Ops 30. Gemini. Google Chrome. ओके, Microphone. Microphone button. मी इथे स्पेस बार प्रेस करते. This page is Gemini is listening. Could you please check if I have any deadlines for today? Gemini stop ओके, आता आपण बघूया. Top. Could you please check if I have any deadlines for today? Space. I-N. Space. G. M-A-I-L-S. Question. ओके, आपण लिहिलंय. आता एंटर करून रिझल्ट बघूया. Gemini is typing. हे कधी कधी ॲक्युरेट रिझल्ट देतं, कधी कधी आपलं जे Gemini वर्क replied. आहे ते आपलं ऍक्सेस नाही करू शकत. सो आपण शुअर नाही खात्री सांगू शकत, बट एक माहिती म्हणून एक हे फीचर मी तुम्हाला दाखवते. Could you please? Graphic rocket. Button collapsed. Button listen. Align left Google Workspace. Button collapsed Google Workspace. Align left. I couldn't find any deadlines for today in your Mail 1-8. बघा, आय कुडंट फाइंड एनी डेडलाईन्स. Mail items considered for this response. Link learn more. Opens in a new window. Link new subsidy on Kaibo XS device for NGOs and Viet. Link due tomorrow. Indian Economy Project. Rulico 302. बघा, इथे काही Link new assignment. Indian Economy Project. Rulico 302. Link new announcement. Students, please go through the notice. हे सगळे आपले जे काही क्लासरूमचे आहेत मेल्स, ते सगळे आपल्याला इथे शो करतात. ओके, सो कधी कधी हे रिस्पॉन्स करेल, कधी कधी हे रिस्पॉन्स नाही करेल. सो हे झालं मेलच्या बाबतीत. आता नेक्स्ट फीचर, आपण लास्ट फीचर याचं आपण बघूया, ते म्हणजे व्हिडिओचं फीचर. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादा व्हिडिओ हवाय, फॉर एक्झाम्पल टाइम मॅनेजमेंटवर आपल्याला एखादा व्हिडिओ हवा, तर तो व्हिडिओ आपण याच्याकडून घेऊ शकतो. ते कशावरून, त्याचा सोर्स असेल युट्यूबवरूनच ते व्हिडिओ देईल, बट ते कशा प्रकारे काम करतं हे आपण आता बघूया. आपण मध्ये जाऊया. Input for ओके, मी त्याला कमांड देते. microphone but this Give Gemini me is the listening. time management Input for related prompt text video. edit multi-line align left. Give me the Gemini stop top. Give me the time management related Okay. video. आता मी इथे सर्च करते. एंटर. Gemini is typing.
Gemini replied. ओके, आता त्याने रिप्लाय केलाय, पण एस्केप केलंय. आता शिफ्ट टेक करूया. Give me the time management related video. Head. ओके, आता डाऊन एरो करून आपण बघूया. Graphic. Button align. Button listen. Align left YouTube. Button collapse YouTube. बघा, युट्यूबचा सोर्स Align left. Here are some videos on time management that you might find helpful. बघा. List with 5 items. Bullet link. Transform your routine with Simon Sinek's Time Management Tips by Simon Sinek. Bullet link. The philosophy of time management. Radeon TDX King. आपण याच्यावर एंटर केलं. Bullet link. How to master time management. AD. Bullet link. How I manage my time. -10 time management tips by. बघा, आता बघा, इथे आपल्याला या लिंक्स दिसतात, बट आपल्याला असं वाटतंय की नाही, आपल्याला व्हिडिओ सुद्धा नाही बघायचंय, डिरेक्ट आपल्याला हवंय की समरी आपल्याला या व्हिडिओची मिळावी. तर हाऊ कॅन यू गेट? तर कसं करायचं? इथे आपल्याला कमांड द्यायची. Clickable input for prompt text edit multi-line. Enter a prompt here. Input. आता तुम्हाला ज्या व्हिडिओची हवी आहे, तर इथे 5 एकूण लिंक्स आहेत. आपल्याला 5 व्हिडिओचं सजेशन त्याने दिलंय. आता आपल्याला समजा 3rd व्हिडिओचं हवंय, तर आपण इथे लिहू शकतो. Microphone button. ऑडिओ यूज करते. This page. Gemini is समरी ऑफ input for prompt text edit multi-line blank. ओके, Top align left. Give me the summary of 3rd video. Gemini stopped listening. करूया. Gemini is typing. Gemini replied. ओके, आता आपण आपला रिझल्ट बघूया. Give me the summary of 3rd video. आणि Graphic button align left YouTube. Button collapse new. Align left. This video is about time management tips for people with ADHD. The speaker, Dr. Tracy Marks, a psychiatrist, suggests 3 steps to master time management. Time awareness, creating a time log, and using planners. The first step, time awareness, involves estimating how long tasks take throughout the day. People with ADHD often बघा, underestimate how long things will take. अशा प्रकारे आपल्याला समरी सुद्धा देतं. इतकं युजफुल आहे आपल्यासाठी गुगल जेमिनी. ओके, बट रिमेंबर की प्रत्येक लँग्वेजलाच हे सपोर्ट करेल असं नाही. काही लँग्वेजेसमध्ये सबटायटल्स नसतात किंवा व्हिडिओजला त्याप्रमाणे डिस्क्रिप्शन्स नसतात. त्यामुळे हे प्रॉपरली वर्क इतकं नाही करू शकणार, बट स्टिल आपल्याला यातून माहिती हवी तशी मिळू शकते. आता हे सगळं आपण बघितलं इंग्लिश टेक्स्ट बद्दल. ओके, सो ऍट लास्ट आपण बघूया हे मराठी सोबत कसं वर्क करतं. Clickable input. आता जसं मी इथे Input for. समजा आता मला एखाद्या विषयावर माहिती हवी आहे मराठीमध्ये. आपण घेऊया एखादी कविता लिहायला आपण सांगूया याला, कशा प्रकारे ती लिहिली जाते हे आपण बघूया. Microphone button use. Microphone. This. Write Gemini is poem listening. on rainy season in Marathi. Gemini stop. Top align left write a poem on rainy season in Marathi. आता आपण चेक करूया किती ॲक्युरेट आहे हे. Gemini is typing. Gemini is typing. Gemini replied. ओके, आपला रिझल्ट रेडी आहे. आपण एस्केप केलाय. आता Align left write a poem on. आता आपण Craft button. सुरू करूया. Damik Tataka Dagadak Vara. Ajalapa Sachadara. आता बघा, इथे Select. दोन्ही लँग्वेजेस मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे मराठीमध्ये पण लिहिलंय आणि मराठीच इंग्लिश मध्ये सुद्धा लिहिलंय. आपण आता सिंथेसिस Micro nuance vocalite. जैमिनी डॅश गुगल. ओके, आता अर्जय आलं पावसाचं दार. वाळू झाली चिकन. झाडं झुकली नमते. आंब्याच्या आशेवर डोळे झेवालूच्या आली चिकन. अंबीच्या आशेबदल इज यू काय. हवा थंडगार. सुगंध पृथ्वीचा. शेतूवर रस रंग येतो वाहता हॅव थँजर. सुगंध पृथ्वीच्या. बघा, इथे आपल्याला हे रीड करून दाखवतंय. आता हे पण आपण ऐकू शकतो. आपल्याला ज्याप्रमाणे हवंय त्याप्रमाणे आपण एकतर अप एरो करून लिसन वर जाऊया किंवा बी ने लिसन बटन वर जाऊया. शो ड्राफ्ट एडिट बटन एडिट टेक शो मोर ऍप्स शेअर अँड बाद रिस गुड फ्रेम मोर माय यूट्यूब लिसन बटन. लिसन बटन इथे आहे. 1 मिनिट. क्लिकेबल इनपुट. राइट अ पोएम धमाके आज आल बटन कलॅप्स. धमाके तट ग्राफिक रॉक हेडिंग लाईट बटन एडिट
graphic profile pic button, show more app button, share app, toggle button not pressed, button grab button, hide graphic button, collapse the line, live show drafts. धमाके तर आज आला और जय आलं. बट येस, आपल्याला जरी आता इथे शो करत नसेल तरी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा हे आपल्याला शो करतं. कधी कधी याचं थोडंसं इश्यू होईल, बट आपण जर व्यवस्थित सर्च केलं तर आपल्याला इथे हे दिसतं. ओके, तर आज आपण काय काय बघितलं? आपण जेमिनायचे फीचर्स बघितले, जेमिनाय कसं यूज केलं जातं याबद्दल माहिती घेतली. ओके, तर फीचर्स मी एकदा समराईज करते. आपण इथे इमेज डिस्क्रिप्शन करू शकतो, त्याच्यानंतर व्हॉइस सर्च हा एक फीचर आहे. त्याच्यानंतर आपण गुगल डॉक्समध्ये एखादा रिस्पॉन्स असेल तो एक्सपोर्ट करू शकतो. मेल्स सोबत काही प्रमाणात वर्क करू शकतो. त्याचबरोबर आपण मराठी ट्रान्सलेशन असेल किंवा इतर कोणतीही लँग्वेज असेल त्या लँग्वेजमध्ये ॲक्युरेट ट्रान्सलेशन कसं मिळतं हे पाहिलंस. ओके, त्याचबरोबर आणखी छोटे मोठे फीचर्स आपण इथे बघितले. सो आय होप की तुम्ही हा वर्कशॉप एन्जॉय केला असेल आणि या वर्कशॉपमधून तुम्हाला युजफुल इन्फॉर्मेशन नक्कीच मिळाली असेल. सो भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट वर्कशॉपमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्व स्वस्त रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. भेटूया पुढच्या वर्कशॉपमध्ये. तोपर्यंत गुड बाय.